हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच MS सेट आणि NTUGC नेट या दोन्ही एक्झाममधील पेपर फर्स्टसाठी आपण पाहत आहोत प्रॅक्टिस बेस MCQज सिरीज. या MCQ सिरीजमध्ये युनिट नंबर 4 तो म्हणजे कम्युनिकेशन या संदर्भात खूप सारे महत्त्वाचे क्वेश्चन आपण पाहत आहोत. आज देखील खूप सारे महत्त्वाचे क्वेश्चन आपण पाहणार आहोत जे एक्झाम ओरिएंटेड प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. फ्रेंड, आजचे लेसन पूर्णपणे सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी इन्फॉर्मेशन. जर तुम्ही MS सेट किंवा NTUGC नेट संदर्भात प्रिपरेशन करत असाल तर दोन्ही एक्झाममधील पेपर फर्स्ट संदर्भात एक डिटेल कोर्स आपण प्रोव्हाइड करत आहोत. त्यामध्ये पेपर फर्स्टचा पूर्णपणे सिलेबस तुम्हाला कंप्लीट करून दिला जातो. त्या संदर्भात MCQज प्रॅक्टिस करून घेतली जाते. त्याच संदर्भात डेमो किंवा प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर देखील प्रोव्हाइड केले जातात. हे सर्व मटेरियल कव्हर केल्यानंतर MS सेट एक्झाम किंवा NTUGC नेट एक्झाममधील पेपर फर्स्ट संदर्भात अदर कुठलाही स्टडी तुम्हाला करण्याची गरज पडणार नाही. म्हणजेच आपला कोर्स जो आहे तो कोर्स सिन्सिअरली जर तुम्ही फॉलो केला तर पेपर फर्स्टमध्ये तुम्ही खूप चांगल्या प्रकारे स्कोअर करू शकता. फ्रेंड, मागील एक्झामिनेशनमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी रिझल्ट मिळवलेला आहे. त्या सर्वांचे रिझल्ट मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी पेपर फर्स्टमध्ये 80+ इतका देखील स्कोअर केलेला आहे. तुम्ही देखील चांगला स्कोअर करून MS सेट एक्झाम इझी वेने क्रॅक करू शकता. फ्रेंड, या कोर्स संदर्भात पूर्णपणे तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. आपला व्हॉट्सअप नंबर आहे 9011362082. यावर मेसेज केल्यानंतर तुम्हाला कोर्स संदर्भात पूर्णपणे इन्फॉर्मेशन शेअर केली जाईल. त्यानंतर योग्य वाटलं तर कोर्स जॉईन करू शकता. ठीक आहे, खूप चांगल्या प्रकारे पेपर फर्स्ट तुमचा कव्हर करून भेटेल. अदर कुठलाही स्टडी तुम्हाला करण्याची गरज पडणार नाही. सिलेबसपासून ते प्रॅक्टिसपर्यंत सर्वच गोष्टी या कोर्समध्ये कव्हर होतील. अधिक माहितीसाठी आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा, इन्फॉर्मेशन पहा, त्यानंतर योग्य वाटलं तर डेफिनेटली जॉईन करू शकता. तर फ्रेंड, आज आपण मागील लेसनलाच कंटिन्यू करत रिमेनिंग काही MCQज आहेत ते पाहणार आहोत. मागील 4 ते 5 लेसन तुम्ही या संदर्भात पाहिले नसतील तर ते पहा, त्यानंतर आजचं लेसन पहा. तर फ्रेंड, हे पहा, आज आपण 118 पासून पुढे क्वेश्चन पाहणार आहोत, कारण या आधीचे क्वेश्चन या आधीच्या लेसनमध्ये पाहिलेले आहेत. आजचा फर्स्ट क्वेश्चन काय म्हणते समजून घ्या. कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहेत ते आपण पाहत आहोत. इन द कंटेक्स्ट ऑफ ट्रान्झॅक्शनल मॉडेल ऑफ कम्युनिकेशन द मोस्ट सिग्निफिकंट फीचर इज. म्हणजे ट्रान्झॅक्शनल मॉडेल आहे कम्युनिकेशनचं, त्याचं सर्वात महत्त्वाचं फीचर कुठलं हे तुम्हाला विचारलंय. ऑप्शन फर्स्ट आहे सिक्वेशनल फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन. हे फॉर्मल कम्युनिकेशनचं फीचर आहे, ट्रान्झॅक्शनलचं नाही. ठीक आहे ना. सिक्वेन्स असतो इन्फॉर्मेशनच्या फ्लोचा, ते फॉर्मलमध्ये. हे आन्सर नाही आहे. ऑप्शन नंबर बी सायमल्टेनियस रोल ऑफ सेंडर अँड रिसिव्हर. हेच आन्सर करेक्ट होऊ शकतं, कारण का इथे एक सेंडर असतो आणि इथे असतो रिसिव्हर. सेंडर काय करतो, रिसिव्हरला मेसेज पाठवतो, रिसिव्हर त्याला रिप्लाय देतो सेंडरला, पुन्हा सेंडर त्याला रिप्लाय देतो रिसिव्हरला, पुन्हा रिसिव्हर करतो सेंडरला मेसेज. म्हणजे अशा प्रकारे ट्रान्झॅक्शन चालू असतं. कुठं? ट्रान्झॅक्शनल मॉडेल ऑफ कम्युनिकेशन. मग यामध्ये सेंडर असतो, ठीक आहे, मध्ये मीडिया असेल, बॅरियर असेल, चॅनल असेल, सर्व गोष्टी असतील. पण सर्वात महत्त्वाचे घटक कुठले आहेत? सेंडर आणि रिसिव्हर. म्हणजे स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंट हे 2 पॉईंट असतील तर या मधल्यांचा उपयोग आहे. हे 2च पॉईंट नसतील ना तर बाकीच्या कोणाचाही उपयोग नाही. सिंपल. म्हणजेच काय, सायमल्टेनियस रोल आहे सेंडर आणि रिसिव्हरचा, हा सर्वात महत्त्वाचा असतो ट्रान्झॅक्शनल मॉडेल ऑफ कम्युनिकेशन, म्हणून हे त्याचं महत्त्वाचं फीचर आहे. ऑप्शन नंबर बीच या ठिकाणी करेक्ट होऊ शकतो. येस, ऑप्शन नंबर बी करेक्ट. एकदम कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे. प्रॉपरली कन्सेप्ट समजून घ्या, क्वेश्चन तुम्हाला कुठलाही सोडवता येऊ शकतो. आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 आजच्या लेसनमधील काय म्हणले समजून घ्या. इन द बर्लोज SMCR मॉडेल ट्रीटमेंट अँड स्ट्रक्चर आर कंपोनंट ऑफ विच एलिमेंट्स. म्हणजे बर्लोजचं सेंडर, मेसेज, चॅनल, रिसिव्हर हे कम्युनिकेशनचं मॉडेल आहे. ठीक आहे, 1 वे मॉडेल आहे. या ठिकाणी फीडबॅक नसतो. सिंपल. हे जे मॉडेल आहे यामध्ये ट्रीटमेंट असेल किंवा स्ट्रक्चर असेल, हे कशाचे महत्त्वाचे कंपोनंट आहे हे तुम्हाला विचारलं आहे. सिंपल आहे. पहा, सोर्सचा असणार आहे का? नाही. चॅनलचा असणार आहे का? नाही. रिसिव्हरचा असणार आहे का? नाही. मेसेजचंच असणार आहे ना. म्हणजे स्ट्रक्चर आपण कशाचं मांडतो? मेसेजच मांडतो ना. मेसेजचं स्ट्रक्चर आपण पाहतो, ठीक ना. किंवा मेसेज कशा पद्धतीने प्रोव्हाइड करायचं आहे ते पाहतो. म्हणजे हे 2 एलिमेंट आहेत ना, किंवा हे 2 महत्त्वाचे घटक आहेत ना, हे मेसेजचे आहेत त्यांचे. सिंपल. सोर्सचे पण नाही आहेत, चॅनलचे पण नाही आणि रिसिव्हरचे पण नाही आहे. तुम्ही बर्लोजचं मॉडेल आहे कम्युनिकेशनचं ते जर पाहिलं तर त्या ठिकाणी त्यांनी मेसेजला जास्त भर दिलेले आहे.
ऑप्शन नंबर बी आपला करेक्ट आहे. सिंपल साधं इथं कीवर्ड दिलेला आहे स्ट्रक्चर. स्ट्रक्चरमध्ये मांडणं म्हणजेच काय, मेसेज जो असो त्या मेसेजला प्रॉपरली मांडणं, सिंपल. तर ऑप्शन नंबर बी या ठिकाणी करेक्ट आहे. सिंपल क्वेश्चन आहे, अवघड नाही आहे, कम्युनिकेशनच्या मॉड्युलर क्वेश्चन आहे. नेक्स्ट, आता नेक्स्टमध्ये काय म्हणले समजून घ्या. द हेलिकल मॉड्यूल ऑफ अ कम्युनिकेशन फ्रँक डान्स सजेस्ट दॅट कम्युनिकेशन इज, म्हणजे फ्रँक डान्सचं जे हेलिकल मॉडेल ऑफ कम्युनिकेशन आहे त्यांनी काय सजेस्ट केलं त्या मॉडेलमार्फत ते तुम्हाला विचारले. आता ते मॉडेल कसं असतं, एका पॉईंटपासून सुरू होतं आणि एंडला मोठ्या प्रकारे ते मॉडेल तयार झालेलं असतं. म्हणजे बेसिक आपण काय म्हणतो, आपण एका छोट्या गोष्टीपासून थेंबे थेंबे तळत चालत जातो आणि एक मोठी गोष्ट शिकतो. म्हणजे पास्ट एक्सपिरियन्सनुसार आपण पुढच्या गोष्टी शिकत असतो. जसं की ते मॉडेल असं आहे पहा, असं चक्रासारखं आहे, ठीक आहे. म्हणजे एक गोष्ट अशी रिपीट होत नाही, ती असं चक्र येते, ठीक आहे ना. मग इन्फिनिटी म्हणजे ते पूर्णपणे इन्फिनिटीपर्यंत आपण शिकतच जातो. अशा प्रकारचं ते कम्युनिकेशनचं मॉडेल आहे. मग त्यांनी असं सांगितलं की आपण छोट्या गोष्टीपासून मोठ्या मोठ्या गोष्टी शिकत जातो. जेव्हा आपला जन्म झालेला असतो त्यावेळेस आपल्याला काहीच माहीत नसतं, पण आपण पडतो, ठीक आहे ना, गडबडतो, त्याच्यामार्फत आपण काही ना काही शिकत जातो आणि इन्फिनिटी म्हणजे आपण कायम शिकतच असतो. हा चक्र असं वरती वरती वाढतच जातो, ठीक आहे ना. म्हणजे आपल्या छोट्या गोष्टीपासून आपण ज्यावेळेस शिकत जातो ते हेलिकल मॉडेल आहे, सिंपल. आणि त्यांनी काय सांगितलं की आपल्या गोष्टीमार्फत, आपल्या पास्ट एक्सपिरियन्समार्फत आपण पुढे बेस्ट होत जातो, आपल्यामध्ये एक कायापालट होत जातो, ठीक आहे. मग त्यांच्या मॉडेलनुसार त्यांनी असं सांगितलं की एव्हर चेंजिंग अँड इव्हॉल्विंग फ्रॉम पास्ट, म्हणजे पास्ट आहे आपला, त्या पास्ट मार्फत आपण फ्युचर घडवत असतो. जसं की फॉर एक्झाम्पल एखादा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तुम्ही देताय, यावर्षी तुम्ही एक्झाम दिला, क्वालिफाय झाले नाही, तर यातून तुम्ही काही ना काही शिकणार आहे, ठीक आहे ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल यावर्षी तुम्ही एक्झाम दिला, एक्झाममध्ये इंटरव्ह्यू प्रोसेस होती, इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही बाद झाले, तर कम्युनिकेशनमध्ये काय राहिलंय हे तुम्ही पास्ट एक्सपिरियन्सनुसार शिकणार आणि फ्युचरमध्ये बेस्ट देण्याचा प्रयत्न करणार. सेम तेच मॉडेल आहे. पास्टमध्ये आपण काही ना काही केलेलं असतं, त्याच्यामार्फत आपण गोष्टी शिकतो आणि फ्युचरमध्ये आपण एक्सपिरियन्स ॲड करून बेस्ट देण्याचा प्रयत्न करतो. सिंपल ते आहे हेलिकल मॉडेल ऑफ कम्युनिकेशन. म्हणजे ऑप्शन नंबर याचा सी करेक्ट आहे. पास्टनुसार आपण शिकत असतो, आपल्यामध्ये चेंजेस आपण घडून आणतो. नेक्स्ट, when a receiver assign a different meaning to symbol than what the sender intend, that error occur during, म्हणजे त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा एरर येतोय हे तुम्हाला विचारलं. म्हणजे फॉर एक्झाम्पल सेंडरने काय केलं, एक मेसेज पाठवला रिसिव्हरला, ठीक आहे ना. रिसिव्हरला तो मेसेज भेटला, पण रिसिव्हरने तो मेसेज वेगळ्याच प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न केला. म्हणजे सेंडरनी ज्या हेतूने ते मेसेज रिसिव्हरला पाठवला होता तो हेतू रिसिव्हरला कळाला नाही, रिसिव्हरने त्याचा अर्थ वेगळाच काहीतरी घेतला. तर त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा एरर येतो हे तुम्हाला विचारलंय. त्या ठिकाणी डिकोडिंगचं एरर आहे. डिकोडिंग ही कोणाची कन्सेप्ट आहे, रिसिव्हरची, बरं ना. रिसिव्हर डिकोड करतो म्हणजे कम्युनिकेशनचा लॉक ओपन करतो. मग रिसिव्हर मार्फत जो पण मेसेज गेट केलेला आहे, मिळवलेला आहे, तो जर प्रॉपरली ॲनालाइज केलं नाही, प्रॉपरली समजून घेतला नाही, तर त्या ठिकाणी डिकोडिंगचा एरर असतो. आणि जर सेंडर मार्फत मेसेज प्रॉपर वेनी पाठवला नसेल तर तो इनकोडिंगचा एरर आहे. इथं म्हणलंय पहा, रिसिव्हर असाइन डिफरंट मिनिंग टू ए सिम्बॉल दॅन व्हॉट द सेंडर इंटेंड, म्हणजेच काय, सेंडरचा जो हेतू होता तोच रिसिव्हरला कळाला नाही, रिसिव्हरनी त्या पर्टिक्युलर मेसेजचा अर्थ काहीतरी वेगळाच काढला. तर त्या ठिकाणी जो अर्थ काढलेला आहे ना वेगळा, तो का काढला, कारण त्याचं डिकोडिंग चुकलंय, ठीक आहे ना. डिकोडिंग ही कन्सेप्ट रिसिव्हरशी निगडीत आहे, तुम्हाला माहीत असेल. तर या ठिकाणी या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर सी हे करेक्ट आहे. कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे, कन्सेप्टनुसार आपण क्वेश्चन पाहत आहोत. सोपा क्वेश्चन आहे पहा. प्रॉपरली जर तुम्ही शांत डोक्याने क्वेश्चन समजून घेतला तर आन्सर 100% येईल. नेक्स्ट, 122 नंबर. द लाशवेल फॉर्म्युला म्हणजे लाशवेल मॉडेल ऑफ कम्युनिकेशन आहे 1948चं, ठीक आहे. 3-4 मॉडेल त्याचे इयर वगैरे तुम्हाला सर्व मी कोर्समध्ये सांगितलेले आहेत, आय होप सर्व माहीत असेल. इज अ प्रायमरी फोकस ऑन, तर या मॉडेलचा जो फोकस आहे ना हा मास कम्युनिकेशनवर फोकस आहे. म्हणजे लिनियर मॉडेल ऑफ कम्युनिकेशन आहे, सिंपल. या ठिकाणी मास कम्युनिकेशन म्हणजे पहा, इफेक्ट ऑफ मास कम्युनिकेशन, कीवर्डच आहे त्याचा, मास कम्युनिकेशन, हे लक्षात ठेवायचं. तर ऑप्शन नंबर आपला बी हा करेक्ट आहे. लिनियर मॉडेल त्यांनी म्हणलेलं आहे, ठीक आहे ना. लार्जल मॉडेल हे आहे ते लिनियर मॉडेल आहे आणि त्या ठिकाणी इफेक्ट ऑफ मास कम्युनिकेशन पाहिलं जातो. म्हणजे मास कम्युनिकेशन करत असताना काय इम्पॅक्ट होतो ते पाहिलं जातं. ऑप्शन नंबर बी हा आपला करेक्ट आहे. कीवर्ड दिलेला आहे मास कम्युनिकेशन, लक्षात ठेवायचं. नेक्स्ट, 123. द प्रोप्रायटरी कंटेक्स्ट ऑफ अ कम्युनिकेशन रिलेटेड टू, म्हणजे कम्युनिकेशनमध्ये आपण म्हणतो प्रोप्रायटरी, तर प्रोप्रायटरीचा अर्थ कम्युनिकेशनमध्ये काय होतो, सिंपल कन्सेप्ट आहे. प्रोप्रायटर किंवा प्रोप्रायटी म्हणजे काय, ओनर पर्टिक्युलर गोष्टीचा, म्हणजेच काय, त्याला लिगल स्टेटस त्या ठिकाणी असतं. सिंपल आहे ना.
ऑप्शन नंबर काय सी करेक्ट. आपण म्हणतो ना प्रोप्रा, ठीक आहे ना, प्रोप्रायटर. मग त्या ठिकाणी ते काय असतात, ओनर असतात त्या पर्टिक्युलर गोष्टीचे. मग कम्युनिकेशनच्या कंटेक्स्टमध्ये प्रोप्रायटरीचा शब्द वेगळा आहे का? नाही. तिथं पण त्याचा अर्थ तोच घ्यायचा, लिगल स्टेटस ऑफ इन्फॉर्मेशन. म्हणजेच काय, तुम्ही एखादी इन्फॉर्मेशन पर्टिक्युलर व्यक्तीकडून मिळवत आहे, ठीक आहे, आणि ती इन्फॉर्मेशन त्या व्यक्तीकडून जी घेतलेली आहे ना, त्याला लिगली जर म्हणू शकतो वजन असेल काही किंवा ती व्हॅलिड असेल लिगली, तर ती इन्फॉर्मेशन प्रोप्रायटरी म्हणून कन्सिडर केली जाते. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला 7/12 काढायचा आहे, तर तुम्ही जो 7/12 काढलेला आहे तो ऑथराइज व्यक्तीकडून काढला तर त्याला लिगल स्टेटस असणार आहे. ते 7/12 तुम्हाला काहीतरी कम्युनिकेट करणार आहे, त्याला व्हॅल्यू असणार आहे, ठीक ना. म्हणजेच काय, ऑप्शन नंबर सी हा आपला करेक्ट आहे. जर लिगली त्याला आपल्याला काहीतरी स्टेटस देता येत असेल तर त्या ठिकाणी प्रोप्रायटरी कन्सेप्ट यूज केले जाते. ऑप्शन नंबर सी करेक्ट आहे. नेक्स्ट, आता यामध्ये काय म्हणले समजून घ्या. डिनोटेटिव्ह व्हर्सेस कोनोटेटिव्ह मीनिंग डिफरन्स लीड विच टाईप ऑफ बॅरियर. म्हणजे कम्युनिकेशनमध्ये 2 प्रकारच्या कन्सेप्ट आहेत, एक आहे डिनोटेटिव्ह, दुसरे आहे कोनोटेटिव्ह. या दोघांचंही मिनिंग प्रॉपरली समजून घेतलं ना तर आपल्याला कम्युनिकेशन प्रॉपरली कळतं. पण या दोन्ही कन्सेप्ट जर आपल्याला माहीत नसेल तर त्या ठिकाणी बॅरियर निर्माण होऊ शकतं. मग ते कुठलं बॅरियर निर्माण होऊ शकतं हे तुम्हाला विचारलंय. त्याआधी या कन्सेप्ट कुठल्या हे आपण समजून घेऊया. आता डिनोटेटिव्ह म्हणजे डिक्शनरीचं मिनिंग आणि कोनोटेटिव्ह म्हणजे डिक्शनरीचं मिनिंग न पाहता त्यामागचे कन्सेप्ट समजून घेणं. सिंपल. फॉर एक्झाम्पल, राईट हा शब्द आहे, ठीक आहे ना. राईट हा शब्द जर मी वापरला तर तुम्हाला म्हणलं की दिस इज राईट क्वेश्चन, म्हणजे काय, हा क्वेश्चन बरोबर आहे असं तुम्ही अर्थ घेणार ना, का उजवा घेणार आहे? नाही. म्हणजेच काय, राईट हा शब्द आहे, त्याचा उजवा असाही अर्थ होतो आणि योग्य असाही अर्थ होतो. मग पर्टिक्युलर राईट शब्दाचा अर्थ कुठे काय घ्यायचा हे तुम्हाला कळायला पाहिजे. जर हा राईट शब्द तुम्ही डिक्शनरीमध्ये टाकला तर त्याचा अर्थ कदाचित योग्य असा येऊ शकतो, पण एखाद्या रोडच्या कडेला जर राईट नावाची पाटी असेल तर त्याचा अर्थ उजवाही येऊ शकतो. म्हणजे शब्द एकच आहे पा, त्याचं मिनिंग वेगळं वेगळं निघतंय. मग हे शब्द काय, कोनोटेटिव्ह आहे. म्हणजे कुठं तो शब्द कशा पद्धतीने वापरलाय त्यानुसार त्याचं मिनिंग पाहायचं. डिक्शनरीमध्ये पाहायचं का? नाही पाहायचं, कारण त्या शब्दाचं मिनिंग वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं निघू शकतं. ज्या ठिकाणी आपण डिक्शनरीचं मिनिंग पाहतो तो शब्द डिनोटेटिव्ह असतो आणि ज्या ठिकाणी आपण त्या शब्दाचं डिक्शनरी मिनिंग न पाहता त्या पर्टिक्युलर वाक्यानुसार त्याचा अर्थ घेतो तो शब्द असतो कोनोटेटिव्ह. जसं की फॉर एक्झाम्पल, तुमचा एक जवळचा मित्र आहे, मुलींचा नाही मुलांचा जवळचा मित्र, चुकून तुमचे काहीतरी त्यासोबत भांडण झाले, ठीक आहे, ए आणि बी. आणि एने काय केलं, भांडण झाल्यामुळे बी या मित्राला काहीतरी शिवी दिली सपोज, ठीक ना. आता शिवी दिली, मग बीने लगेच म्हणायचं का थांब डिक्शनरीमध्ये मिनिंग पाहतो याचं काय होतं, असं योग्य आहे का? नाही. डिक्शनरीचं मिनिंग पाहिलं तर वाईट संदर्भ काहीतरी भेटणार आहे आणि दोघांचे भांडणं आणखी वाढणार आहे. पण बीनी त्या शिवी मागची भावना समजून घेतली पाहिजे की याला राग आलाय पण याच्या भावना वेगळ्या आहेत, तो आपल्याला त्रास होईल असं कधी वागणार नाहीये. सिंपल ना. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय, शिवीचं मिनिंग तुम्ही डिक्शनरीचं पाहिलं तर भांडणं वाढणार आहे, पण शिवी मागच्या भावना समजून घेतल्या तर भांडणं कमी होणार आहे, ठीक आहे. जर भावना समजून घेतल्या तर कोनोटेटिव्ह आणि डिक्शनरीमध्ये मिनिंग पाहिलं तर डिनोटेटिव्ह, हे लक्षात ठेवायचं. मग कुठं कशा प्रकारे मिनिंग पाहायचं हे तुम्हाला कळायला पाहिजे. जर नाही कळालं तर त्या ठिकाणी सिमेंटिक बॅरियर निर्माण होतं. त्यांनी म्हणलं ना कुठलं होतं, तर सिमेंटिक बॅरियर निर्माण होतं. सिंपल. ऑप्शन नंबर सी करेक्ट आहे. नेक्स्ट, आता यामध्ये काय म्हणले समजून घ्या. प्रीमॅच्युअर इव्हॅल्युएशन इज ए बॅरियर दॅट प्रायमरी अफेक्ट. म्हणजे प्रीमॅच्युअर इव्हॅल्युएशन आहे ते कशावर इम्पॅक्ट करतं हे तुम्हाला विचारलं आहे. आता सिम्पलचं तर सांगतो पहा, एखादा व्यक्ती असतो दिसायला खूप साधा असतो पण तो एक्सपर्ट असतो. मग आपण त्या व्यक्तीला फक्त पाहतो पा आणि म्हणतो याला काय येत असेल, ठीक आहे ना, याचं अवतार पा, याला काहीच येत नसेल, याला काढून टाका, असं आपण सहज म्हणून जातो. आपण म्हणजे एखादा ऑफिसर असेल कोणीतरी असं म्हणतो पा. पण हे जे इव्हॅल्युएशन त्याचं केलं ना, याला काहीच येत नाही वगैरे, ते प्रीमॅच्युअर इव्हॅल्युएशन आहे. म्हणजे काय, त्याचं कम्युनिकेशन समजून न घेताच तुम्ही त्याच्याबद्दल काहीतरी मनामध्ये बायस निर्माण केला. सिंपल. मग हे कशावर इम्पॅक्ट करणार आहे, रिसिव्हर इम्पॅक्ट करणार आहे. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीबद्दल तुम्ही मनामध्ये काहीतरी निगेटिव्ह थॉट क्रिएट केले आणि तो व्यक्ती तुमच्यासोबत बोलायला आलाय, म्हणजे ज्याच्याबद्दल तुम्ही मनामध्ये काहीतरी निगेटिव्ह थॉट क्रिएट केलेला आहेत तोच व्यक्ती तुमच्यासोबत बोलायला आला तर तुम्ही त्याचं नीट ऐकून घेणार आहे का? नाही. म्हणजेच काय, तुम्ही रिसिव्हर आहात, तुमच्यावर त्याचा इम्पॅक्ट होणार आहे. प्रीमॅच्युअर इव्हॅल्युएशन केलं तर त्या ठिकाणी इम्पॅक्ट होतो रिसिव्हर. सिंपल. रिसिव्हर त्याचा प्रॉपरली ऐकून घेत नाही, चुकीचा अर्थ काढतो. जसं की फॉर एक्झाम्पल क्लासरूममध्ये विद्यार्थी असतात पहा,
एखादा विद्यार्थी दिसायला टुकार असतो, केस वगैरे कुरळे वगैरे, ठीक आहे, नंतर म्हणू शकतो असं थोडासा अवतार त्याचा वेगळा असतो, आपल्याला वाटतो खूप टुकार विद्यार्थी असणार आहे. तो आपल्या समोर आला का आपण म्हणतो रेग्युलर असतो का, ठीक आहे ना, तुला काय अभ्यास येतो का, तू काय सांगणार आहे, ॲक्च्युली तो हुशारही असू शकतो. म्हणजेच काय, त्याचं प्रीमॅच्युअर आपण करतो, त्याच्या अवतारावरून आपण गृहीत धरतो की याला काही येत नसेल, पण तो हुशारही असू शकतो. म्हणजेच काय, तो बोलण्याआधीच आपण असं वाटतं की याला काहीच येत नसेल, मग त्याने रिसिव्हरवर इम्पॅक्ट होतो, त्याच्याबद्दल आपण एक निगेटिव्ह थॉट क्रिएट करतो, त्यामुळे कम्युनिकेशन प्रॉपर वेनी होत नाही. सिंपल, हे रिसिव्हरचा इम्पॅक्ट होतो. ऑप्शन नंबर काय, सी हा करेक्ट. 126 नंबर, इथनोसेंट्रिझम ॲक्ट ॲज अ बॅरियर बिकॉज इट इन्व्हॉल्व. म्हणजे इथनोसेंट्रिझम ही कन्सेप्ट आहे ना, ही कम्युनिकेशनमध्ये बॅरियर म्हणून यूज केली जाते. मग या कन्सेप्टमध्ये काय ॲड आहे हे तुम्हाला विचारलंय, हे कन्सेप्ट कशाशी निगडीत आहे हे तुम्हाला विचारलंय. सिंपल साधं सांगतो, इथनोसेंट्रिझममध्ये काय करतात, आपल्या स्वतःच्या कल्चरच्या बेसवर आपण दुसऱ्यांच्या कल्चरला जज करतो. सिंपल, त्याला आपण म्हणतो इथनोसेंट्रिझम. म्हणजे एखादं कल्चर आहे, त्यांच्या कल्चरमध्ये मांस, मच्छी, मासे असं काहीच खात नाही, असं एखादं कल्चर आहे सपोज. आता त्यांनी एखादं समोरच्या व्यक्तीला पाहिलं की ती मांस, मच्छी सर्व खात आहेत, तर तुम्ही त्यांच्याबद्दल काय विचार करणार आहे की ती बोगस कल्चर यांचं, ठीक आहे ना, मांस, मच्छी, प्राणी खात आहेत, असं तुमचा विचार असणार आहे त्या पर्टिक्युलर लोकांबद्दलचा, कारण तुम्ही काहीच खात नाही आहे. म्हणजेच काय, तुमच्या कल्चरच्या बेसवर तुम्ही ठरवलं की पर्टिक्युलर व्यक्तीचं कल्चर हे बोगस आहे, हे तुम्ही ठरवलं. कशाच्या बेसवर, तुमच्या स्वतःच्या कल्चरच्या बेसवर. हे बोगस आहे का नाही हे ठरवण्याचे क्रायटेरिया वेगळे असू शकतात ना, पण तुम्ही तुमच्या कल्चरच्या बेसवर ठरवताय. म्हणजेच काय ठिकाणी काय, इथनोसेंट्रिझम बॅरियर आहे. सिंपल, ऑप्शन नंबर बी या ठिकाणी करेक्ट आहे. जजिंग अदर कल्चर बाय द स्टँडर्ड्स ऑफ वन्स ऑन कल्चर्स. म्हणजे स्वतःचं कल्चर कसं आहे त्याच्या बेसवर दुसऱ्यांचं कल्चर जज आपण करतो, त्याला आपण म्हणतो इथनोसेंट्रिझम. जसं आपण म्हणतो पहा, इंडिया खूप चांगला देश आहे, विविधतेने नटलेला आहे, चांगला आहे, डेफिनेटली आहे, पण आपला देश चांगला आहे, बाकीचे देश भंगार आहेत किंवा बोगस आहेत, हे आपण कसं ठरवतो? आपण तिथं राहिलोय का दुसऱ्या देशात जाऊन? नाही, बरेच जण 90% लोक इंडियामध्येच आहेत. युट्यूबवर पाहिले दुसरे देश कसे आहेत बरं ना, पण ते ठरवून टाकतात नाही दुसरे देश बोगस आहे, आपलाच भारत चांगला आहे. म्हणजे आपल्या कल्चरच्या बेसवर आपण दुसऱ्यांच्या कल्चरला जज करतोय, ती कन्सेप्ट आहे इथनोसेंट्रिझम. सिंपल. तर ऑप्शन नंबर काय, बी हा करेक्ट. दुसरं कल्चरही चांगलं असू शकतं, आपल्याला माहीत नाही, आपण जज करून टाकलं. सिंपल. नेक्स्ट 127. An organizational barrier that prevent information from flowing upward is often due to. म्हणजे ऑर्गनायझेशनमध्ये जे अपवर्ड इन्फॉर्मेशन जाते, ठीक आहे ना, खालून वरती जाते, त्या ठिकाणी काही वेळेस काही म्हणू शकतो बॅरियर निर्माण होतात. ते नॉर्मली का होतात? सिंपल साधी कन्सेप्ट पहा. जर एखादा वर्कर असेल आणि त्या वर्करला मॅनेजरला सांगायचं आहे की हे काम योग्य असं नाही आहे, अशा पद्धतीने करायचं आहे, असं वर्कर मॅनेजरला सांगण्याची हिंमत करेल का? नाही, त्याला वाटेल नको भाऊ कुठे सांगता, ठीक आहे ना, आपण काही सांगायला गेलं आणि त्यांना राग आला मग, असं वाटतं पा वर्करला. म्हणजेच काय, त्या ठिकाणी त्यांचं टेटस असतं, ते टेटस ब्लॉक्स क्रिएट होतात. सिंपल. फेअर ऑफ रिटायलेशन ऑर टेटस ब्लॉक्स, ठीक आहे ना, म्हणजेच काय त्यांना असं वाटतं की समोरच आपला सूट घेईल का, आपला बदला घेईल का, आपण काही त्यांना सांगितलं तर, ठीक आहे ना. म्हणजे पहा, अनेक वर्करला आहे ना मॅनेजरचं म्हणणं पटत नसतं, पण ते ऐकून घेतात. शिपाई असतो शाळेतला, त्याला प्रिन्सिपलने सांगितलेलं प्रत्येक गोष्ट आवडेलच असं थोडी, बऱ्याच गोष्टी त्यांना कळतात, किती म्हणतात नाही प्रिन्सिपलला काय कळतंय बरं ना. म्हणजेच काय, त्याला असं वाटतं बऱ्याच वेळेस, तसं प्रिन्सिपल वर्करला डायरेक्ट म्हणाल, शिपाईला डायरेक्ट म्हणाल तुला काय कळतं, तसं वर्कर नाही म्हणू शकत त्याला, ठीक आहे ना. म्हणजे सांगायचं काय, त्याला वाटतं की यांनी आपला सूट घेतला मग बदला घेतला मग आपल्याला काढलं तर, ठीक आहे ना, असं त्यांच्या मनामध्ये भीती असते, म्हणून ते प्रॉपर कम्युनिकेशन होत नाही. अपवर्डला कम्युनिकेशन लवकर होत नाही, पण डाऊनवर्ड लवकर होतं. म्हणजे एखादा प्रिन्सिपल आहे, ते प्रिन्सिपल शिपाईला लगेच सांगतील, पिऊनला लगेच एखादी गोष्ट सांगू शकतात, पण पिऊन जो असतो तो शिपाई किंवा प्रिन्सिपलला लवकर गोष्ट सांगू शकत नाही. सिंपल ना. सिनियर माणसाला तुम्ही जास्त काय सांगणार आहे, बेसिक पॉईंट आहे. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर बी हा करेक्ट आहे. नेक्स्ट 128. डॉगमॅटिझम ॲज अ कम्युनिकेशन बॅरियर रेफर टू. आता डॉगमॅटिझम ही कन्सेप्ट लक्षात ठेवा काय म्हणते. डॉगमॅटिझम ही कन्सेप्ट आहे ना अशी आहे की या कन्सेप्टमध्ये जो व्यक्ती कम्युनिकेशन करणार आहे ना तो दुसऱ्यांचं ऐकूनच घेत नाही, तो फक्त त्याचंच ऐकतो आणि त्याला वाटतं मीच योग्य, बाकी सगळे येडे. ती कन्सेप्ट आहे डॉगमॅटिझम. शब्दशः अर्थ आहे ना डॉगमॅटिझम, म्हणजे त्याला काही कळत नसतं पण तो असं जाणवतो की मला सगळं कळतं आणि बाकीचे जे पण काही लोक आहेत ती योग्य नाही आहेत, त्याला आपण डॉगमॅटिझम असं म्हणतो. याला कट्टरतावादी असं देखील म्हणतात. कट्टर म्हणतो ना आपण एखाद्या गोष्टीत कट्टर असणं, म्हणजेच काय, दुसऱ्यांचं ऐकून न घेणं, आपलंच
जे आहे ते आपण फक्त इम्प्लिमेंट करणं. सिम्पल ती डॉगमॅटिझम कन्सेप्ट आहे. आता ठिकाणी याचं डायरेक्ट राईट आन्सर सांगतो. रिजिडली स्टिकिंग टू वन्स ऑन ओपिनियन अँड बिंग क्लोज टू अदर्स. म्हणजे या ठिकाणी काय करतात, हे जे व्यक्ती असतात ना ते स्वतःच्या मनावर ठाम असतात. ते दुसऱ्यांच्या मनाचा विचार करत नाही किंवा दुसऱ्यांचं मत पण त्या ठिकाणी ऐकून घेत नाही. ती आहे कन्सेप्ट डॉगमॅटिझम. म्हणजे तुम्ही असेल पा एखादा लहान मुलगा असतो, एखादा मोठाही असू शकतो, तो त्याचं मत त्या ठिकाणी मांडतो आणि ते मत मांडल्यानंतर तो दुसऱ्यांचं काहीच ऐकून घेत नाही. तुम्ही म्हणता ना कितीही सांगा, म्हणजे मराठीत म्हणे पा पालत्या गडावर पाणी, म्हणजे कितीही तुम्ही त्यांना सांगण्याचा प्रयत्न करा ते ऐकून घेत नाही. ती कन्सेप्ट आहे डॉगमॅटिझम. कळलं? बेसिक असतं पा, एखादी मुलगी असेल ती म्हणती मला त्याच मुलाशी लग्न करायचं, मग तिला तुम्ही प्रवचनकार बोलवा किंवा तिला एखादा शास्त्रज्ञ बोलवा सांगण्यासाठी, ती ऐकत नाही. ती म्हणते तोच मुलगा पाहिजे, दुसरा नको. डॉगमॅटिझम. मग ठीक आहे, म्हणजे बाकीचे काय सांगतायत निगेटिव्ह पॉझिटिव्ह समजून घेतलं पाहिजे. नाही, आपल्याला एकच मत असतं, आपण ते ठाम मांडतो, बाकीचं आपल्याला काहीच कळत नाही. ती कन्सेप्ट डॉगमॅटिझम. आय होप कन्सेप्ट काय ते क्लिअर झालं असेल. या ठिकाणी तुमचं मत आहे ते तुम्ही ठामपणे कट्टरपणे मांडता, बाकीच्यांना तुम्ही त्या ठिकाणी व्हॅल्यू देत नाही. सिम्पल. ऑप्शन नंबर काय बी या ठिकाणी करेक्ट आहे. तर फ्रेंड 128 पर्यंत क्वेश्चन आपण पाहिलेत. खूप साऱ्या कन्सेप्ट आपण या ठिकाणी पाहत आहोत. बाकीचे काही क्वेश्चन असतील ते नेक्स्ट सेशनमध्ये पाहणारच आहोत. आणि जर तुम्हाला कोर्स जॉईन करायचा असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा, इन्फॉर्मेशन पहा, योग्य वाटलं तर कोर्स जॉईन करू शकता. ठीक आहे. खूप चांगल्या प्रकारे पेपर फर्स्ट कव्हर होईल. तुम्ही पाहू शकता खूप सारे विद्यार्थी 2023मध्ये क्वालिफाय झाले, त्यानंतर 2024मध्ये देखील खूप सारे विद्यार्थी आपले क्वालिफाय झालेत आणि 2025मध्ये 500हून अधिक विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत. वेगवेगळ्या पेजेसमध्ये आपण रिझल्ट त्यांचे ॲड केलेले आहेत. ठीक आहे. सर्व रिझल्ट आहेत वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचे 2025च्या बॅचचे. ठीक आहे ना. तुम्ही देखील क्वालिफाय होऊ शकता. तर इन्फॉर्मेशनसाठी व्हॉट्सअपला मेसेज करा. आपला व्हॉट्सअप नंबर आहे 90 11 36 20 82. आणि काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्हाला हे जे लेसन आहेत ते भेटून जातात. सिम्पल. बाकी कोर्ससाठी या नंबरला व्हॉट्सअपवर मेसेज करा, इन्फॉर्मेशन पहा. तर फ्रेंड आजचं लेसन पाहिल्याबद्दल थँक्यू. आणि जे विद्यार्थी कॉमर्सचे आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी पण पूर्णपणे कोर्स अवेलेबल आहे. त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करताना कॉमर्स कोर्स म्हणून मेसेज करावा. धन्यवाद.